श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो काही अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. खूप सुंदर अनुभव आहे. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आपण महाराजांवरती सर्व काही सोडून देतो, पण महाराज जे काही आपल्याला संकेत देतात त्याच्याकडे आपण मात्र लक्ष देत नाही. आपण त्या संकेताकडे कसे लक्ष द्यावे आणि येणाऱ्या संकटातून कसे वाचवावे या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असे स्वामींचे अनुभव आले असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच आपल्या चॅनलवरती रोज रात्री 9 वाजता 12 लाख तारक मंत्र ही सामूहिक सेवा लाईव्ह होत असते. या सेवेमध्ये देखील प्रत्येक स्वामी भक्तांनी सहभागी व्हायचं आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे स्वामींचे मला आलेले अनुभव सांगणार आहे. स्वामींनी मला खूप संकेत दिले, पण त्याच्याकडे मी लक्ष दिले नाही. त्यामुळे मला खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. तुम्ही अशी चूक करू नये यासाठी हा अनुभव स्वामी महाराज माझ्याकडून वदवून घेत आहे. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. स्वामी भक्तांना सर्वप्रथम सांगायला आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. 2018 साली मी स्वामींच्या सेवेमध्ये आली. स्वामींची खूप सेवा करत होती, पण म्हणतात ना की जे आयुष्यात घडणार आहे, जे भाग्यात लिहिलेलं आहे ते आपल्याला भोगायचंच असतं. भोग आहे ते भोगूनच संपवायचे असतात. मी फार काही सुरुवातीला सेवा वगैरे काही करत नव्हती. फक्त नामस्मरण, तारक मंत्र अशा सेवा करत होते. ते पण मी माझ्या आत्या थ्रू आली होती. माझ्या आत्याने महाराजांविषयी मला सांगितलं म्हणून मी सेवा करत होती. मी फार नव्हती पण थोडी करत होती. स्वामी भक्तांनो, मला एक मुलगी आणि एक मुलगा, माझे मिस्टर, सासू सासरे असं छोटंसं कुटुंब. खेडेगावात आम्ही राहतो, त्यामुळे शेतीचं काम वगैरे सर्व काही बघून मी जे काही जमेल तेवढं करत होती. पण काय झालं स्वामी भक्तांनो, माझी जी मुलगी होती तिला लहानपणापासून तिच्या हृदयाला होल होते. हृदयाला होल असल्यामुळे आम्ही तिचं ऑपरेशन करायचंही ठरवलं. तिला पुण्याला देखील घेऊन गेलो, पण डॉक्टर बोलले की ऑपरेशन करताना हिच्या जीवाला धोका आहे, कारण होल खूप मोठं होतं. त्यामुळे ऑपरेशन जरी केलं तरी आम्ही हिची गॅरंटी देऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही ती रिस्क घेतली नाही. आम्ही ऑपरेशन केलं नाही आणि तिला खूप त्रास व्हायचा. पळालं चाललं तरी तिला खूप घाम यायचा आणि दम लागायचा. हा त्रास तिचा कंटिन्यू चालूच होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की वयाच्या 21 ते 22 वर्षीपर्यंत ही जगू शकते, त्यानंतर हिची गॅरंटी आम्ही देऊ नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि मग माझी आत्या जी होती ती मला सांगायची की तू स्वामींची सेवा कर म्हणून. आणि मग मी स्वामींची सेवा सुरू केली. नामस्मरण, तारक मंत्र, तीर्थ वगैरे तिला द्यायला सुरुवात केली. पण तिचा त्रास काही कमी होत नव्हता. तो आहे तसाच राहत होता. त्यामुळे मला काहीच प्रचिती येत नव्हती. आणि त्यानंतर काय झालं की आमच्या घरच्यांनी ठरवलं की काही होत नाही, हे डॉक्टर काही घाबरून देतात, काही नाही, ती नॉर्मल आहे, आपण तिचं लग्न करून देऊया. माझी मुलगी 18-19 वर्षाची होती आणि तिचं लग्न करून देऊया असं म्हटल्यानंतर मलाही खूप भीती वाटली की डॉक्टरांनी तर नाही म्हणून सांगितलं होतं आणि घरचे तर म्हणतात. तर मग म्हणे नाही, काही नाही. ती माझी मुलगी दिसायलाही खूप सुंदर होती, खूप छान, स्वभावही खूप छान आणि हुशारही खूप होती. त्यामुळेच म्हणे तिचं कशाला आपण आयुष्य बरबाद करायचं, आपण तिचं लग्न करून देऊया असं ठरलं. छान मुलगा बघितला आणि तिचं लग्न. आणि विशेष म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं होतं की तिला असा प्रॉब्लेम आहे, तरी देखील ते म्हटले ठीक आहे, काही होत नाही. आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. आणि मग आम्हाला वाटलं की सर्व काही देवावरतीच चालू आहे, देवच सर्व काही करून घेत आहे, त्यामुळे त्यांचीच इच्छा आहे. मलाही वाटलं महाराज अशक्य ही शक्य करतील आणि सर्व काही व्यवस्थित होईल, म्हणून मी देखील लग्नाला होकार दिला आणि माझ्या मुलीचं लग्न हे झालं. कोरोनामध्येच माझ्या मुलीचं लग्न झालं. 2019 साली छोट्या पद्धतीने मुलीचं लग्न करून देण्यात आलं.
लग्न वगैरे झालं, सर्व काही व्यवस्थित झालं. आणि आता ज्यावेळेस तिच्या लग्नाला 2022-23ला तिच्या लग्नाला 4-5 वर्ष पलटून गेली, पण संतान प्राप्ती काही नव्हती. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की ठेवू नका, कारण डिलेव्हरीमध्ये तिच्या जीवाला खूप धोका आहे असं सांगितलं होतं. तर तिचे मिस्टरही म्हटले, मला संतान प्राप्ती नको आहे, मला फक्त तू पाहिजे आहे. पण तिचं कसं असतं ना की श्रीचं लग्न झाल्यानंतर तिला संतान प्राप्ती ही पाहिजेच असते, कारण त्याशिवाय श्री ही पूर्णपणे अधुरी असते. आम्ही तिला खूप म्हणायचो की नको, आम्हाला तूच पाहिजे आहे, तुझ्याशिवाय आम्हाला काहीच नको आपल्याला ते मूलबाळ. आपण काय करू की एखादं दत्तक घेऊया. पण ती म्हणायची नाही, का बरं दत्तक घ्यायचं, मला ते सर्व काही सुख अनुभवायचं आहे, मला माझं बाळ पाहिजे आहे असं ती म्हणायची. मग ट्रीटमेंट वगैरे सुरू झाली, त्यामध्ये तिला प्रेग्नेन्सी राहिली. माझ्या मुलीला प्रेग्नेन्सी राहिली, सर्वांना खूप आनंद झाला. सर्व काही व्यवस्थित होत आहे. माझी स्वामींची सेवा सुरूच होती, तिच्यासाठीच मी स्वामींकडे संकल्पित सेवा करत होती. तिचं सर्व काही व्यवस्थित होऊ द्या, तिच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते पूर्णपणे दुःख हे नाहीसे होऊ द्या, यासाठी मी सेवा करत होती. रात्रंदिवस स्वामींचं नामस्मरण करत होती. आणि स्वामी भक्तांनो, काय झालं की माझी मुलगी डिलेवरीसाठी आमच्याकडे आली होती. इथे आली आणि तिचं 7व्या महिन्यातच आली होती. तिला असा प्रॉब्लेम असल्यामुळे तिचा BP देखील खूप कमी व्हायचा आणि तिला दम देखील खूप लागायचा, पायही सुजायचे. त्यामुळे खूप टेन्शन यायचं की हिचं कसं होईल. मी महाराजांवरतीच सर्व काही सोडून दिलेलं होतं. महाराजांनाच सर्व काही सांगितलं, तुम्हाला जे करायचं आहे ते आता तुम्हीच करून घ्या, तुम्हीच बघून घ्या, सर्व काही तुम्हीच करवित आहात, आमचा आधारच तुम्ही आहे, आम्हाला कोणीच नाही, आमचं माय बाप बंधू सखा सर्वस्व तुम्हीच आहात, तुमच्याशिवाय या लेकरांना आधार नाही, असं मी स्वामींना म्हणायची आणि सेवा करायची. माझी मुलगी ही सेवा करायची. तारक मंत्र मोबाईलवरती लावायची आणि ती काय करायची, तिचा जो तारक मंत्र आहे तो मोबाईल पोटावरती ठेवायची. तिला वाटायचं की माझ्या बाळावरती छान संस्कार व्हावे, त्याला देखील स्वामींचं वेड असावं असं तिला वाटायचं, म्हणून ती ते करायची. आणि काय झालं स्वामी भक्तांनो, तिला 9 महिने झाले. 9 महिन्याला डिलिव्हरीचा काळ जवळ आला होता. थोडेच दिवस राहिले होते, 8 ते 15 दिवस राहिले असेल. त्या दरम्यान काय झालं की आमच्या घरी एक व्यक्ती आली. तिनं पूर्णपणे फेटा घातलेला होता, कोट घातलेला होता. आली आता माझ्या काही मनी ध्यानी काहीच नव्हतं. आम्ही बसलेलो होतो आणि ते आले. तर मी म्हटलं की तुम्ही काही घेणार का बाबा? तर ते म्हणे नको, मला काहीच नको. जबरदस्तीने मी चहा वगैरे त्यांना दिला, चहा केला आणि त्यांनी मला विचारलं ही कोण आहे? तर मी म्हटलं की माझी मुलगी आहे. त्यांनी तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हणजे पोटही खूप होतं आणि त्रासही व्हायचा, त्यामुळे आम्ही बाहेरच बसलेलो होतो. तर म्हणे की हिचं जे आहे म्हणे, जे पोटातलं जे आहे ते जाणार आहे, ताटातलं आहे ते राहणार आहे, ते असं म्हटले. पण मी त्यांच्याकडे काहीच लक्ष वगैरे दिलं नाही. म्हटलं असे खूप येतात, काही बोलतात, बडबड करतात असे, कारण आमचे रोडच्या कडेला घर असल्यामुळे असे खूप व्यक्ती येतात आणि काही ना काही बोलून जात असतात. त्यामुळे मी काही त्याच्याकडे फार लक्ष वगैरे दिलं नाही. आमची सेवा ही सुरूच होती, कारण माझा महाराजांवरती प्रचंड विश्वास होता की महाराज नक्की सर्व काही व्यवस्थित करतील म्हणून. कारण स्वामींना अशक्य असं काहीच नाही. सर्व काही सृष्टी जे निर्माण करू शकतात, सर्व काही करू शकतात, तर त्यांना हे काय अशक्य आहे असं माझ्या मनात यायचं. आणि आपण तर सेवाही करतो म्हणजे महाराजांना आपलं ऐकावंच लागेल असं मला वाटायचं. त्यानंतर माझ्या मुलीला त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो, ॲडमिट झालो. त्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की सेक्शन वगैरे करायचं असेल तर करून घ्या, कशालाच आमची हरकत नाही. पण डॉक्टर म्हटले नाही, तिची नॉर्मल डिलिव्हरी होईल, काही टेन्शन घेऊ नका. डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली, मुलगी झाली. सर्वांना खूप आनंद झाला. मुलीला थोडीशी कावीळ असल्यामुळे तिला काचेमध्ये ठेवण्यात आलं. मुलगी काचेत होती आणि ही एकदम आनंदी होती की बघ ना किती सर्व काही व्यवस्थित झालं, म्हणून ती खूप आनंदात होती. सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू होतं. आणि काय झालं स्वामी भक्तांनो, पण जे घडणार असतं ते घडणारच असतं असं म्हणतात ना. माझी मुलगी मला म्हटले की आई, मी एकदा बाळाला बघून येते, बाळाकडे जाते. तर मी म्हटलं ठीक आहे, तुला जायचं इच्छा आहे तर जा म्हटलं, कारण ती एक व्यवस्थित चालत फिरत सर्व काही होती. आणि मग ती तिच्या बाळाकडे जाण्यासाठी निघाली, तर मध्येच तिला चक्कर आले. ती चक्कर येऊन पडली. ज्यावेळेस चक्कर येऊन पडली, डॉक्टरांनी सर्व काही बघितलं, तर डॉक्टर म्हटले की हिची परिस्थिती खूप क्रिटिकल झालेली आहे, इथे हिची ट्रीटमेंट होणार नाही, तुम्ही ताबडतोब दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हिला घेऊन जा असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर माझी तर पायाखालची जमीन सरकली की नेमकी आता काय करावं.
बाळाला सोडूनही मला जाता येत नव्हतं, कारण बाळापाशी कोणीतरी पाहिजे होतं, काळजी घेणारी व्यक्ती. आणि त्यानंतर मग मी डॉक्टरांनी सांगितल्यानंतर खूप घाबरलो. आम्ही घरी फोन केले, माझे मिस्टर ते घरीच होते. मग त्यांना फोन केल्यानंतर ते ताबडतोब अर्ध्या तासामध्ये तिथे आले आणि मग तिला ॲम्ब्युलन्समध्ये घातलं. तिला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाताना माझ्या जाऊबाई सोबत गेल्या. ऑक्सिजन तिला लावलेला होता, कारण तिला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. डॉक्टरांनी नो गॅरंटी दिलेली होती. मग आता तिला कुठेच हॉस्पिटलमध्ये घेत नव्हते, नगरलाही नेलं, तिथेही कोणी घेत नव्हतं. त्यानंतर तिला पुणेला घेऊन जाण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी घेतलं, ॲडमिट केलं. त्यानंतर ॲडमिट वगैरे केलं, तिला ICUमध्ये ठेवण्यात आलं. ICUमध्ये तिला ठेवलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ते पेशंट म्हणजे आम्ही त्याची गॅरंटीच घेऊ शकत नाही, कारण पेशंट हे जाण्याच्या स्थितीमध्ये आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. मला कोणी इकडे काही सांगत नव्हतं, सर्व काही व्यवस्थित आहे असं सर्वजण सांगत होते. मी बाळाची काळजी घेत होते आणि बाळालाही सांगत होते की तुझी आई लवकर येईल म्हणून. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती मला तिने सांगितलं की मला आईसोई फोनवर बोलायचं आहे. ती माझ्याशी बोलली, खूप छान बोलली, इतकी छान बोलली की जसं नॉर्मल व्यक्ती असतो तसेच ती बोलली. आई मी लवकर घरी येणार आहे, लवकर मी तुला भेटणार आहे, बाळ कसं आहे, बाळालाही मी भेटणार आहे, मी एकदम व्यवस्थित बरी आहे म्हणे असं म्हटली ती. आणि मग मी म्हटलं की स्वामींनी सर्व काही व्यवस्थित केलं, आता काही टेन्शन नाही असं मी म्हटलं. आता हो म्हटलं, लवकर ये म्हटलं तू आणि बाळालाही घे म्हटलं, तुझं बाळ हे खूप छान आहे, खूप छान खेळतं, आता ते काचेतून बाहेर आलं आहे असं मी तिला सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो 12-1ची वेळ होती. 12-1च्या दरम्यानमध्ये पुन्हा काय झालं की कॉल आला की पेशंट गेलं म्हणून. त्यावेळेस मला काय करावं तेच कळत नव्हतं. माझं हातपाय पूर्ण थंड पडले होते, माझी दातखिळी बसली, मला काय करावं तेच कळेना की काय करावं. महाराजांची एवढी सेवा करून, एवढं हे करून तरी देखील हे मोठं संकट पुढे उभं राहिलं. माझं पोटचं लेकरू गेलं हे मला बघितल्यानंतर मला खूप रडायला यायला लागलं. मी खूप रडत होती. त्यानंतर जेव्हा माझ्या मुलीचं प्रेत घरी आलं त्यावेळेस मला तर काय करावं तेच कळत नव्हतं. आमच्या दुःखाची सीमाच राहिली नव्हती. एवढंसं छोटंसं लेकरू आमच्या हातामध्ये होतं. ते लेकरू घेतल्यानंतर, त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याला कसं वाढवावं, त्याची आईची माया कशी द्यावी, काय करावं, याची काय चूक होती, काय करावं, असे खूप सारे प्रश्न मनामध्ये आणि खूप सारे दुःख दाटून आलं होतं. महाराजांशी मी खूप भांडले, स्वामींनी हे असं का बरं केलं असं वाटलं. पण नंतर असं वाटलं की यामध्ये स्वामींची काय चूक आहे, कारण स्वामींनी तर आधीच सर्व काही संकेत दिले होते. डॉक्टरांच्या मुखामधून स्वामींनी सांगितलं होतं 20-21 वर्षापर्यंत ही राहील म्हणून, पण आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. सर्व काही व्यवस्थित होईल असंच वाटत होतं. लग्नही करायला नव्हतं पाहिजे, पण आपण लग्न देखील केलं, कारण कुणालाच असं वाटत नाही, कोणत्याच आईवडिलांना की आपल्या लेकरासोबत असं घडेल म्हणून आणि असं होईल. कारण त्यासाठी मी महाराजांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी, माझी मनातील ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप सेवा केलेली होती. आणि मला वाटत होतं अशक्य असणारी गोष्ट स्वामी शक्य करतील. त्या विश्वासाच्या बळावरती मी तिचं लग्न केलं आणि तिने आमचं ऐकलं नाही. आम्ही तिला खूप म्हणत होतो की हे बाळ ठेवू नको, पण तिने ते ऐकलं नसल्यामुळे तिला ह्या खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं. ती एक आई बनून गेली, पण तिला ते आईचं सुख घेता आलं नाही. माझी ती छोटी नात आहे, ती माझ्याकडेच मी ठेवली. त्यानंतर मग मी स्वामींनाही खूप भांडली, दोष दिला, पण नंतर असं मनामध्ये आपोआप विचार यायला लागले की स्वामींनी अगोदरच आपल्याला सर्व काही सांगितलं होतं, आपणच विश्वास ठेवला नाही. कारण ती व्यक्ती त्यावेळेस, नंतर मला आठवलं ही घटना घडली, सर्व काही झालं, शांत झाल्यानंतर, की ती व्यक्ती जी आली होती आणि तिने जे काही सांगितलं होतं ते खरंच ठरलं. म्हणजे याचा अर्थ ती प्रत्यक्षात महाराज आले होते, महाराजांनीच ते सांगितलं होतं. महाराजांनी जे काही सांगितलं ते खरं ठरलं. महाराजांनी सांगितलं होतं पोटचं जाईन ताटातलं राहील. माझं जे पोटचं होतं ते गेलं आणि जे ताटातलं आहे ते आता राहिलेलं आहे. महाराजांनी अगोदर सांगितलं, त्यांना पुढचं काही कळत होतं. महाराजांनी त्यांच्यावरती काहीच येऊ दिलं नाही, कारण महाराजांनी क्षणोक्षणी संकेत देत होते, क्षणोक्षणी येवत होतं. पण माझंच हे होतं. पण मला पूर्ण विश्वास आहे महाराजांची सेवेने तिला मुक्ती नक्की मिळाली असेल. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून तिला चुकवा तिचा झाला असेल, कारण तिच्यासाठी ते योग्य होतं म्हणून ते महाराजांनी केलं. महाराजांनी त्यानंतर माझ्यासमोर असे व्हिडिओ आणून ठेवले की ते बघून मला वाटलं की नाही, स्वामींनी जे काही केलं ते योग्य केलं आहे, कारण तिच्यासाठी जे योग्य होतं तेच महाराज करतात. आपण व्यर्थ काहीही स्वामींकडे मागत बसतो, पण आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी आपल्याला देत असतात. असं मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले आणि स्वामींनी जी काही निगेटिव्हिटी माझ्या मनात भरलेली होती ती पूर्णपणे काढली. असे काही व्हिडिओ माझ्यासमोर यायचे की ते बघून मला वाटायचं की नाही, स्वामींची याच्यामध्ये काहीच चूक नाही, अशक्य ही शक्य करतील स्वामी, असं यायचं. त्यानंतर मी
स्वामींची सेवा सोडली नाही, सेवा सुरूच ठेवली. आज माझी जी नात आहे ती खूप छान आहे, खूप आनंदात आहे, खूप तिला स्वामींचं वेड आहे. जे काही पोटावरती आम्ही तारक मंत्र म्हणत होतो, जे संस्कार तिच्यावरती घडलेले आहे ते आज देखील तिच्यामध्ये तसेच आहे. तिला महाराजांचं खूप वेड आहे, तिला खूप आवडतं स्वामींचं नामस्मरण ऐकायला, तारक मंत्र ऐकायला तिला खूप म्हणजे खूप आवडतं. हीच खूप मोठी धनसंपत्ती आहे. आणि विशेष म्हणजे बिना आणि आईचं लेकरू हे खूप छान वाढलं, खूप छान झालं. कारण आईची माया, आईचं प्रेम हे कोणीच देऊ शकत नाही. मी तर खूप प्रयत्न केला तिला आईचं प्रेम द्यायचा आणि आज देखील आईचं प्रेम देते तिला. आत्तापर्यंत आम्ही आई आठवू दिली नाही. ही स्वामींचीच आमच्यावरती कृपा आहे. स्वामींनी ह्या मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती फक्त आम्हाला दिली. ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे, स्वामींच्या नामस्मरणामुळे ही आम्हाला भेटली आहे. स्वामी भक्तांनो, असा मला हा आलेला स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती दुःखद या ताईंच्या सोबत घडलेला आहे. अशी प्रचिती, असा अनुभव खरंच कुणालाच येऊ नये. कारण आपल्यासमोर आपलं पोटचं लेकरू जाणं ही याच्यापेक्षा दुःखद घटना या आयुष्यामध्ये दुसरी कुठलीच असू शकत नाही. खूप म्हणजे खूप भयानक घडलं ताई. कारण जे काही होतं ते भाग्यात लिखित होतं. महाराजांनी देखील ते टाळलं नाही, कारण ताईंसाठी खरंच ते चांगलं असेल म्हणून घडलं आहे. आता तुम्ही महाराजांची खूप सेवा करा, त्या बाळाला खूप संस्कार द्या, महाराजांशी त्यांना जोडा, सर्व काही तिचंही व्यवस्थित होईल. स्वामी तिला खूप खूप म्हणजे खूप आशीर्वाद देतील, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.